वजन कमी नाही केलं तर तुझं लग्न नाही होणार, या कमेंट्स जेव्हा तू बघते तेव्हा मनात काय येतं? म्हणजे जाड असली म्हणजे काही हिला नवरा मिळणार नाही का? म्हणजे मी बॉयफ्रेंड पण केला आणि त्या व्यक्तीशी लग्न पण केले. बाप रे. लोकांना असं वाटतं ना की जाड पोरीनं कोण भेटणार नाही. तेच पोरगं त्याच जाड पोरगीसाठी 2 वर्ष थांबलं पण होतं की ही माझ्याशी बोललेलं. जेव्हा तुला ट्रोलिंग स्टार्ट झालं तेव्हा काय वाटत होतं? मला राग येतो, असं कसं बोलू शकताय तुम्ही? तिच्या एका बॉडी पार्टवरनं किंवा ह्याच्यावरनं तुम्ही डिरेक्ट म्हणणार की ही एवढ्या एवढ्या मुलांसोबत आहे, एवढ्या एवढ्या अफेअर आहे, असं ही मेंटॅलिटी आहे लोकांची. आईवरनं शिवी होती ती आणि तुझ्या आईचं टिंब मोठं असेल म्हणून तुझं पण मोठं आहे. माझ्या आईवर का आता सहन होत नाही, कारण रडायचे मी. अशी एका साईडला आपण झोपतो की नाही, त्या एका साईडला अशी झोपायचं मी आणि पप्पा इथं येऊन मला असे करायचे, दिदे काय झालं, आणि मी डोळ्यातून पाणी. गाडी असते ना आपली 20 सीटर वगैरे, त्यातनं आपण शोला जातो ना, तर त्यांनी मला त्या गाडीत घेतलं. ते सगळ्यांनी मिळून गाडीत बोलवलं आणि म्हणे सॉरी म्हणा, आणि माझा बाप माझी वाट बघत बसलाय. नमस्कार, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. तर आज 2 तेजस्विनी समोर बसलेत, त्यामुळे पॉडकास्ट तर एकदम बिनधास्त आणि जबरदस्तच होणार आहे. तर तू कोल्हापूरची लवंगी मिरची तर आहेसच, पण कोल्हापुरी भाषेतच तुझी एकदा ओळख करून दे. मी तेजस्विनी कुराडे, मी कोल्हापुरात राहतोय, कळंब्यामध्ये राहतोय मी. आणि आता तुला बघूनच मला सुचना काय बोलायचं, कारण तुला मी फक्त इंस्टाग्रामवरच बघितलंय. समोरासमोर भेट झाली त्यात तू तेजस्वी, मला फक्त तेजा नाव माहित होतं तुझं. तर आता तू पण तेजस्विनी, मी पण तेजस्विनी, चांगल्याच गप्पा रंगणार आहेत आपल्या. येस, डेफिनेटली. आणि मला वाटतं तेजस्विनी नावातच काहीतरी तो असं नाही का बिनधास्तपणा आहे. तर मला सांग, तू इंस्टाग्राम नक्की चालू कशासाठी केलेस? कारण तुझ्या इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट कमी शिवाय जास्त असतात. हा, आणि ते मला लय आवडतं शिव्या द्यायला. खरं तर मी इंस्टाग्राम असं म्हणजे करायचं म्हणून चालू केलं नव्हतं. म्हणजे असंच ते ॲक्टिंग फील्डमध्ये लागतं, जरा आपण काहीतरी करतोय बिरतोय हे दाखवायला लागतंय, म्हणून मी सहज आपला व्हिडिओ टाकला होता की आपण बोलू जरा, आपण जाड आहे म्हणून मी आपला सहज व्हिडिओ टाकला होता आणि तोच व्हिडिओ 1 मिलियनला गेला माझा. तू तुझ्या या जर्नीला स्टार्ट कधी केलंस? ॲक्टिंग फील्डमध्ये तर मी लहानपणापासूनच, म्हणजे वयाच्या 5 वर्षाची असल्यापासून मी ह्या फील्डमध्ये आहे. म्हणजे डान्स आणि हे ते 5 वर्षाची असल्यापासून करतोयच, कारण घरात पप्पांना लावणीची आवड होती, पप्पा मला शिकवायचे. मग तेव्हापासून माझं 5 वयाचं 5 वर्ष, होय, तिथनं माझं कंटिन्यू चालूच आहे, ते आतापर्यंत बंदच झालेलं नाही माझं. मग डान्समधनं मग मी असं ॲक्टिंगमध्ये घुसलो हळूहळू आणि ऑडिशन्स द्यायला चालू केले. मग कोणत्या ऑडिशन्समध्ये सिलेक्ट वगैरे झाली आहे? नाही. म्हणजे मी आत्ता मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर एखाद्या दुसऱ्या सिरियल केल्या, म्हणजे छोटे-छोटे रोल केलेले, मोठे केले ओके. नाहीत. पण ते जाड आहे ना, जाड असल्यामुळं जरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं नाही, म्हणजे लय ऑडिशन्स दिल्यात मी. म्हणजे मला वाटतं मी हजारो ऑडिशन्स दिले असतील. म्हणजे मुंबईला जाणं, आरामनगरला जाणं, परत मढला जाणं, मग लूक टेस्ट देणं. साताऱ्यात पण आपलं ऑडिशन एक होतं. मग साताऱ्यात पण मी ऑडिशन दिलं, लूक टेस्ट पण झाली. पण त्यांना जाडच मुलगी पाहिजे होती. पण ते रंग आता सावळा आहे, मग त्याच्यामुळे गेली. अशी लई कामं गेल्यात माझी, फक्त जाड आणि काळा कलर आहे म्हणून. पण आता आपण बघतो मूव्हीजमध्ये वगैरे बऱ्याच म्हणजे जाड कॅरेक्टर्स तर स्पेशली शोधून शोधून आणलं जातं. मग त्यामध्ये पण कलर मॅटर करतो? कलर लय मॅटर करतो बाबा. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं, माझ्या अंगावर बघ काटा आला. मला वाटलं नव्हतं. हां, जाड आहे मी एक समजू शकतोय, की तुम्हाला हिरोईन बारीकच पाहिजे. बरं ठीक आहे, आता हिरोईन जाड का नसू शकते हे मला काही कळत नाही. पण मी समजू शकत होते, की जाड आहे. पण कलर लय मॅटर करतो आणि माझ्यासाठी आत्तापर्यंत जाडीमुळं कमी आणि कलरमुळं जास्त कामं गेल्यात, की तू सावळी आहेस, काळी आहेस. म्हणजे जरी आता कोल्हापूरची सिरियल असेल समजा, काय आर्टिस्ट सगळे मुंबईचे आणि भाषा कुठली? कोल्हापूरची, कोल्हापुरी. जी त्यांना येत पण नाही. हाणून मारून त्यांच्याकडनं करून घेतात ती कामं. स्कूल कॉलेज लाईफ तुझी कुठे झाली? 5वी पर्यंत मुंबईत झालंय. 5वी पर्यंत मी मुंबईत होतो. ऐरोली सेक्टर 2ला ज्ञानदीप विद्या मंदिर म्हणून आहे. त्या स्कूलला होतो मी 5वी पर्यंत आणि मग त्याच्यानंतर मी कोल्हापुरातच. का शिफ्ट झाली मग? शिफ्ट म्हणजे तेच केस मम्मी-पप्पांवर पडली होती. 2005ला जेव्हा ते पूरबीर आला, त्याच्यानंतर ते फॅमिली प्रॉब्लेममुळं आई-बाबांवर केस पडली आणि त्या ह्याच्यामध्ये ती केस चालूच होती. मग नंतर काय झालं, स्कूल माझं तिकडंच झालं मुंबईमध्ये. पण नाही का ते टॉर्चर होणं फॅमिलीला, मग त्यांना ते नको वाटायला लागली मुंबई, कारण ते केस-बीस सारखं. मग त्यांचं असं झालं, की निकाल जर आपल्या बाजूनं नाही लागला,
तर आणि लगेच घेऊन जातात ना ते लोक, म्हणजे हम्म. सोडत नाहीत एकदा निकाल लागला की. मग त्यांचं असं झालं की आपल्या पोरांना कोण सांभाळणार. मग माझा मामा वगैरे सगळे कोल्हापूरला, कोल्हापुरात आमचं घर आहे, म्हणजे जागा होती. मग घरातल्यांचं असं झालं की आपण तिथं जाऊन राहू, म्हणजे ॲटलिस्ट जरी आमच्यासोबत काही झालं तरी आमच्या पोरांना घर असेल. म्हणून आम्ही डायरेक्ट तिकडे शिफ्ट झालो. अच्छा. मग कोल्हापूरमध्ये आल्यानंतर हा ऍक्टिंग डान्सिंगचा प्रवास तसाच चालू होता चालू होता. एकदम स्मूथली? नाही, नाही. माझ्या आयुष्यात स्मूथली कधीच काही झालेलं नाहीये. डान्स चालू होता. म्हणजे ॲक्टिंगकडे जर आम्ही कमी हे केलं त्यावेळी. कारण जो मेन बेस होता ॲक्टिंगचा, जरी कोल्हापूरला म्हटलं जातंय की ती कलाभूमी आहे वगैरे, रंगभूमी. पण रंगभूमी आहे. पण सगळं मुंबईमधनंच चालतं ना, आणि मुंबई सोडली तर आता मला ॲक्टिंगला काही विषयच राहिला नाही. मग मी काय केलं, पप्पा म्हटले की "तू भरतनाट्यम कंप्लीट करत राहा." मग मी ते चालू ठेवलं. मग मला असं झालं की आता नुसतंच किती डान्स क्लासेस करायचे. मग तसं हळू मी शो वगैरे चालू केले. स्मूथ काही नव्हतं. सगळं म्हणजे खडतरच प्रवास आहे. शो मिळणं पण लय अवघड आहे, कारण मी जाड आहे ना. मग स्टेजला आजकालच्या लोकांना जाड मुली बघायला नाही आवडत. बारीकच मुली लागतात. मग तसं तिथं भरतनाट्यम क्लासेस करत हळू मी डान्सचे पण शो केले तिथं. कोणकोणते शो केलेत? शो म्हणजे नाही का, दादांची दुनियादारी, म्हणजे त्यात लावण्या असतात किंवा असे वेगवेगळे बॅनर्स होते. म्हणजे ऑर्केस्ट्रा वगैरे नाही केलाय मी, पण ते शो असतात ना, यात्रेत वगैरे शो असतात हम्म. बघा, जे फक्त लावणीच करतात वगैरे, असे शो केले. गौतमी पाटील सारखे नाही, लोकांना असं वाटतं की त्या प्रकारचे. ते हम्म. डीजे शो. ती हम्म. पण करते, चांगलंच करते, पण डीजे शो. आणि हे आमच्या लावणीचा म्हणजे पारंपरिक, ज्यात खडी लावणी असणार, शृंगारिक लावणी असणार, बैठकी लावणी असणार, असे शो केलेत मी. आणि तू झी मराठीचा पण एक शो केला होता, हां. त्याची अपॉर्च्युनिटी कशी मिळाली? मी जॉब करत होते, आणि ते जॉबवर एक मॅडम होत्या माझ्या. मग त्यांनी ते टीव्हीवर, कारण आपल्या घरात काही टीव्ही हा काही विषयच नव्हता त्यावेळी. मग त्यांनी टीव्हीवर ती ॲड बघितली, की असं-असं आहे आणि जाड मुली पाहिजेत, वजनदार अशा मुली पाहिजेत. मग मी डान्स करतोय हे त्यांना माहीतच होतं. मग त्यांनी मला ते फोटो काढला त्याचा, आणि तो फोटो मला पाठवला WhatsAppला. ऑफिसच्याच फोनला, तेव्हा माझ्याकडे फोन पण नव्हता. आणि त्यांनी मला पाठवलं आणि मला म्हटल्या, की "तू ही ऑडिशन्स देतेस काय बघ. आज लास्ट दिवस आहे. तू काय पण कर आणि ऑडिशन दे." मग मी कुठं तर गेलतो त्यावेळी. त्या छोट्याशा घरात की नाही ते मी ऑडिशन करून पाठवलं. मी ऑडिशन पाठवलं आणि मग मला लगेच फोन आला त्यांचा, की मी लावणी करून पाठवलेली, कारण त्यातच मला प्रॉपर लावणीच जमत्या मला. मग त्यांनी मला लगेच फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, की एक वेस्टर्न पण पाठव, आणि वेस्टर्नचा माझा काही संबंध नाही. म्हणजे कुठली बॉलिवूड ज्या स्टाईल बिल आहे त्याचा माझा काही संबंध नाही. तरी पण मी ते करून पाठवलं. मग त्यांचा एका दिवशीच, म्हणजे एका दिवसात हे सगळं झालं. त्यांचा परत रात्री मला फोन आला, की असं-असं ऑडिशन आहे या तारखेला, आणि तुला यायला जमल का? आणि फुल लॉकडाऊन होतं त्यावेळी. पहिलं जे लॉकडाऊन पडतं ना, 2019चा. 2019 कडक पहिलं लॉकडाऊन ते, की आपण ना कुठं जाऊ शकत नाही. मुंबईला तर जाऊच शकत नव्हतो आपण. मग येणार का? मग आता काय करायचं? मी म्हटलं जाऊ दे, जायचं काय पण करून. मग मी तिकडं ऑडिशन द्यायला गेलो मुंबईला. ऑडिशन वगैरे तिथनं गेलं. मला असं वाटलं की मी तिथं पण सिलेक्ट झालेलं नाही, आणि मला माहीत नव्हतं की चॅनलची लोकं बघतात किंवा त्यांच्याशी आपण भेटतोय. मी आता कशी तुझ्याशी बोलतोय, तसंच मी त्यांच्याशी बोललेलो, आणि त्यांना पण तसंच माझं बोलणं आवडलेलं. ऑडिशन दिलं, आणि मला असं वाटलं मी नाही सिलेक्ट झालो, कारण काय मुलींना तिथं ठेवून घेतलेलं त्यांनी लगेच. त्यांना सांगितलेलं की 2-3 महिन्याचे कपडे आणा तुम्ही. मला तसं काही नव्हतं सांगितलं गेलं. मग मी रिटर्न आले. मग इथं आल्यानंतर परत मला 1 आठवड्यानंतर त्यांचा फोन आला, की तुझं असं-असं सिलेक्शन झालंय आणि तू ये. मग त्याच रात्री मी निघाली होती तिकडं. म्हणजे असं झालंय ते, लगेच असं नाही. त्याला पण लई प्रोसिजर गेली. मला वाटते 15-20 दिवस तर त्यातच गेले. ऑडिशन पाठव, हे पाठव, असं सगळं झालंय. तिथे कितव्या स्टेजपर्यंत गेली होतीस? 4 एपिसोड झाले माझे, आणि काय माझं नशीबच फुटकं म्हणायचं, आणि मला तो कोरोना वगैरे झाला. कोरोना झाला, मला डान्स करायला लय अवघड व्हायला लागलं. मी रडत होते, म्हणजे अक्षरशः जे स्टंट वगैरे होते किंवा काय होते ना, मी रडायचे तिथं. कारण मला व्हायचंच नाही, मला त्रासच व्हायचा. नंतर नाही का ते डोक्यात घुसतंय, आपल्याला येत नाही, हे होत नाही, ते होत नाही. त्यामुळे तर मी पूर्ण, मला माहीत होतं माझं एलिमिनेशन आहे. मला पहिलाच कळालं होतं, की माझं असं एलिमिनेशन आहे, कारण माझ्याकडनं होतच नव्हतं ते सगळं. त्यामुळं 4 एपिसोड झाले, पण छान, म्हणजे मी जर्नी एन्जॉय केली ती. आणि टीव्हीवर दिसणं म्हणजे Yes. आई-बाबासाठी केवढी मोठी गोष्ट, आणि माझा पहिला प्लॅटफॉर्म ना टीव्हीवरचा तो. म्हणजे मस्त. ते स्ट्रगल माझं तिथं संपल्यासारखं मला वाटत होतं. नाही संपलं ते, पण मजा आली मला ते काम करायला. Instagramचा प्लॅटफॉर्म कधी चालू केलंस?
1.5 वर्ष झालं मी चालू केलेलं आहे. ते पण असंच चालू केलं कारण मी एखाद्या ठिकाणी ऑडिशन दिलं होतं आणि म्हणजे उद्या शूट होतं त्याचं, की त्यांनी मला फोन केला, की असं-असं तेजस्विनी उद्या शूट आहे आणि तुला निघावं लागेल. तर आणि मी सांगितलेलं मी कोल्हापुरात आहे, कारण होतो मी मुंबईतच. मी म्हटलं, "हां, सर चालतंय, चालतंय, ठीक आहे." मी फुल दुसऱ्या दिवशीची तयारी-बियारी केली. बॅग-बिग पॅक केली. आता उद्या असं जाणार आहे, हे कपडे पाहिजेत. कारण माझ्या साईजचे कपडे शक्यतो कुठल्याही सेटवर मिळत नाहीत. मग मी ब्लाऊज-बिऊज सगळं हे केलं आणि मग मला रात्री त्यांचा फोन आला. सगळी तयारी करून ठेवली आम्ही आणि रात्री फोन आला, की फॉलोअर्स किती आहेत तुझे? आणि म्हणजे 1300 फॉलोअर्स होते. 1300 म्हणजे तेच की हे ओळखीचं, ते हम्म. ओळखीचं असंच की 1300. म्हटलं, "अच्छा, बरं ठीक आहे, मी तुला 5 मिनिटात फोन करतो" म्हटले. ठीक आहे म्हटलं मी. 5 मिनिटात फोन आला, "नाही, तुझं कास्टिंग रिजेक्ट झाली आहेस तू." म्हटलं, "का?" "तर Instagramचे फॉलोअर्स नाही आहेत तुझे." म्हटलं, "भाई, हे असं पण काहीतरी असतंय." हे माहीत नव्हतं ना मला. Instagramच हम्म. मला एवढंच माहीत होतं, की रील स्क्रोल करणं, रील बघणं, कॉमेडी व्हिडिओ बघणं हे एवढंच माहीत होतं. मग नाही म्हणून सांगितलं. मग जर ते मला जरा इगोवर आलं. असं कसं एवढं ॲक्टिंग चांगली करतोय म्हणूनच तर तुम्ही सिलेक्ट केलतं ना. मग कशासाठी होतं ते ऑडिशन? सीरियल. आणि सिरियलचा आणि Instagramचा संबंध येतो? काहीच संबंध नाही. आत्तासुद्धा काहीच संबंध नाही. पण आत्ता पण मी ऑडिशन देतोय की नाही, Instagramचे फॉलोअर्स एवढे-एवढे पाहिजेत, हे पाहिजे, असंच मला विचारलं जातंय. तर नशिबानं माझं Instagram चांगलं आहे. लोकं ओळखतात, थोडं तरी का नाही, 4-5 लोकं तर ओळखत असतील, पण त्याही नाही. हाच प्रॉब्लेम आहे Instagram. म्हणून ते इगोवर घेऊन मला असं मग मी कोल्हापूरला शिफ्ट झालो. मन उडालं माझं. काय मुंबईत राहून पण जर फॉलोअर्सच विचारत असतील, ॲक्टिंगच बघत नसतील. एवढं 10-10 वर्ष थिएटर आम्ही कोल्हापुरात केले. मग काय करायचं? म्हणून मी परत कोल्हापूरला शिफ्ट झालो मुंबईवरनं. असं सगळं झालं ते. आणि मग मी कोल्हापूरला आलो आणि मला असं झालं, की आपण एक असंच नाही का, आता जाड आहे, लोकं म्हणतात, की जाडी आहेस तू आणि रंगच आहे, असंच तर रिजेक्शन झालंय माझं. मग मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला, की आम्ही जाडी आहे, मग आम्ही तुमचं कॉम्पिटिशन आहे, आम्ही जर बारीक झालो तर, असं तसं मी व्हिडिओ केला आणि तो पहिलाच व्हिडिओ माझा 1 मिलियनला गेला. त्याच्यामुळे माझे एकदम 10,000 फॉलोअर्स झाले आणि असं हळू मी व्हिडिओ टाकत गेले. म्हणजे असंच, असं मला करायचं आहे, फेमस व्हायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून मी नव्हतं केलं. असंच टाकलं आणि ते व्हायरल झालं, असं झालं ते. Instagramला जेव्हा तुला ट्रोलिंग स्टार्ट झालं, तेव्हा काय वाटत होतं, की जशी तू आता बिनधास्त आहे, तसं तुला खरंच काय फरक पडत नव्हता त्याचा? पडत होता की. लय फरक पडत होता मला. मला असं झालं होतं नको करायला आपण हे. कारण त्रास होत होता ना, किती लोकांना आपण रिप्लाय करणार आणि मग घरातले पण म्हणायला लागले, की जाऊ दे. कारण घाण-घाण कमेंट, नुसत्या कमेंट नाही, की घाण-घाण कमेंट. मग आईला शिव्या देणं त्या कमेंटमध्ये. मग तुझे हेच असं, तुझं तेच तसं. मग ते मला असं झालं होतं, की नको आता हे बास करूया आपण, नाही जमत आहे आपल्याला. ते बंदच करणार होते. तरी पण मग ते हळू मला असं झालं, की मग आता जे बॅड कमेंट्स करतायत किंवा काय त्यांना सोडायचं नाही. का सोडायचं त्यांना? बिनकामाचं जर आपल्याला कमेंट करतायत तर. मग मी काय केलं मग मला ट्रोल करताय ना, मग मी त्यांना ट्रोल करायला चालू केलं. असं सगळं झालं. पण डायरेक्टली तू त्यांची प्रोफाईल उचलतेस आणि प्रोफाईल सहित आणि शिव्या तुझ्या कधी-कधी कानात कॉर्ड्स टाकून ऐकावे लागतात गं. मग हं. एवढ्या जर का समोरच्याला तू शिव्या देतीये, तर त्यांच्याकडून पण काहीतरी प्रतिक्रिया येत असतील तर? नाही येत. त्यांचे मला मेसेज काय येतात, "ताई सॉरी चुकून कमेंट आली, व्हिडिओ डिलीट कर." अशी कशी बरं चुकून काय घसरती का कमेंट अशी डायरेक्ट? कसं मला मला सांग आता मी येस. तुझा व्हिडिओ बघायला लागलोय समज हां, आणि मी अशीच तुला शिव्या देईन का? का देईन मी? काहीच संबंध नाही. त्यांना असं वाटतं, की मी ना ही Instagramवर आहे ना, मग मी हिला काही पण बोलू शकतोय. हिला कोण विचारणार आहे? ही काय करते? पण असं नसतंय. आम्हाला पोरींना पण घर असते. पप्पा वाचतात कमेंट आणि मला भीती असते एखादी लई घाण कमेंट आली मी डिलीट करतोय काय-काय वेळा. पण मी स्क्रीनशॉट काढून ठेवतोय. त्या प्रोफाईलला जातोय प्रोफाईलला त्याचा फोटो काढून मी ठेवलेला असतोय. कधीतरी हा माझ्या समोर येणार. म्हणजे तू तुझ्या बहिणीला असंच बोलतोस का? पोरी पण म्हणजे पोरीसुद्धा आजकाल मुलींचीच मेंटॅलिटी खूप खूप खराब घाण आहे झाली आहे. खूप. मला असं वाटतं काय-काय पोरींमुळेच की नाही पोरं पण बिघडतायत. म्हणजे त्यांचं कसं होतं, की ही पोरगीच आहे. आता तू मला घाण कमेंट केलीस हं, समज, तर पोरांना काय होणार? पोरगीच पोरगीला कमेंट करते, बरोबर. मी गेल्यावर काहीच फरक पडणार आहे. असं होतंय. म्हणून मी आजकाल का नाही पोरींना पण बघत नाही. मी काय करते, पोरी तुम्ही मला कमेंट केली ना, पोरींचा पण फोटो लावतोय मग मी. घ्या मग पोरांनाच का टार्गेट करू? पोरींना पण करणार टार्गेट. पोरीच जास्त वाईट कमेंट करतात आणि त्या कमेंट एवढ्या अशा घाण असतात ना, की विचारही नाही करू शकत आपण. अशा घाण कमेंट्स असतात. मग मी डायरेक्ट कोण काय नाही. मग नंतर येतात भीक मागत, की "नाही ताई सॉरी चुकून कमेंट पडली." अशी कशी सगळ्यांची चुकून कमेंट पडू शकत्या?
डायरेक्ट मग मला ट्रोल करताना मग व्हा तुम्ही पण ट्रोल. मग अख्ख्या महाराष्ट्राला कळू दे की तुम्ही काय घाण करताय. तुमच्या घरातल्यांना पण कळू दे तुम्ही काय घाण करताय. मग काय जसं की तुला आता कमेंट डिलीट कर वगैरे असं पण येत असतील मेसेज. कधी कुणाचा व्हिडिओ डिलीट केलायस? केलाय. काय झालतं, एक पोरगा होता आणि म्हणजे त्याचं गाव मला आठवत नाही. आत्ता ही रिसेंटलीची गोष्ट आहे आणि मी त्याच्यावर व्हिडिओ केला आणि त्याच्या घरातनं काहीतरी ना Instagramवर परमिशन नव्हती. म्हणजे Instagramवर व्हिडिओ करायचे नाही वगैरे असं स्ट्रिक्ट होतं त्या पोरग्याच्या घरामध्ये आणि मला त्यानं घाण कमेंट केली नाही का, कोल्हापूरचा हत्ती आणि असं तसं लय घाण, घाण, घाण. खाली तर वाचण्यासारखं पण नव्हतं, कमेंट केली. मग मी त्याचा फोटो घेतला. Instagramला गेले आणि त्याचं ते हे होतं काय म्हणतात प्रोफाईल लॉक असते ना, आता आपली हां, पब्लिक हो. आहे, त्यांची लॉक होती. मग मी माझ्या मित्राला सांगितलं, की "तू त्याला रिक्वेस्ट टाक." माझ्या मित्राने त्याला रिक्वेस्ट टाकली. त्यानं ॲक्सेप्ट केली. त्यामुळे त्याचं अख्खं प्रोफाईल दिसलं. माझ्या मित्रानं काय केलं, मग त्याचे सगळे स्क्रीनशॉट घेतले त्या फोटोचे आणि मला पाठवले. सगळे फोटो सापडले ना मला त्याचे. मग मी ते घेऊन व्हिडिओ केला. मग व्हिडिओ केल्यानंतर मला वाटतं एका तासाभरात तो व्हिडिओ 1,00,000पर्यंत पोहोचला होता. 1,00,000 व्ह्यूज त्याला डायरेक्ट. मग त्या पोरग्यानं काय केलं, माझ्या जे फ्रेंड लिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन कुणाकुणाला मेसेज करून प्लीज त्या ताईला व्हिडिओ डिलीट करायला लावा. त्या पोराच्या घरात त्याचे मित्र, तो हं, नाही, हं, हं. त्याचे मित्र, की ताईला व्हिडिओ डिलीट करायला लावा. असं तसं सगळं हे. मग त्या पोरग्याचा मला फोन आला. ऋषी म्हणून माझा मित्र आहे राधानगरी साईडचा. मला त्याचा फोन आला, की काय डॉली म्हणतात मला सगळे तिकडं डॉली म्हणतात. मग फोन आला, "डॉली असं असं झाले आणि त्या पोरग्याचा मित्रांचा फोन आलाय मला, की प्लीज त्या ताईचा नंबर दे. देऊ का मी तुझा नंबर?" म्हटलं, "विचारतोस काय? दे तू." तो नडलाय मला. मी कुणाच्या नादाला लागायला जातोय काय? मी नाही जात. ती लोकं मला नडायला आल्यात. मग मला म्हटलं, तू दे म्हटलं मला नंबर, मी फोन करतो. मग त्यानं मला नंबर द्या, मी फोन केला. म्हटलं असं असं बोलायला लागलोय. बोल म्हटलं, का माझ्या मित्राला मेसेज केलाय? नाही ताई खरंच सॉरी, तो कुठं सापडना झालाय, तो कुठं गेलाय. म्हटलं होय. बरं म्हणलं ठीक आहे. मग म्हटलं घावला की मला फोन कर, मला बोलायचंय त्याच्याशी. तर ते म्हणलं नाही ताई. त्यानं शेवटपर्यंत मला बोलूच दिलं नाही. असं तसं झालं. मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ डिलीट कर, हे कर. तो मी एक व्हिडिओ डिलीट केला. अजून एक दुसरा सीन आहे. त्या म्हणजे असंच कुठलं तरी आहे मुलगा, त्याचा मला लय घाण कमेंट आली. आईवरनं शिवी आली. मग आईवर गेल्यावर कोण शांत बसणार? मग त्याचा पण मला फोन आला, "नाही ताई सॉरी." मी त्याच्यावर पण व्हिडिओ केला होता. "नाही ताई सॉरी." आणि लय घाण व्हिडिओ केला होता ॲक्चुअली मी. की लय त्याच्या आई-बाप, त्याचं खानदान अख्खं काढलं होतं मी. तर त्याचा मला फोन आला, "व्हिडिओ डिलीट कर." असं तसं. मग मी म्हटलं, "तू इथं यायचं. तू कोल्हापुरात यायचं. मी तुझा व्हिडिओ डिलीट करणार." मला म्हटला, "कुठं येऊ? काय येऊ?" म्हटलं, "ये असं-असं मी राहतोय, ह्या-ह्या ठिकाणी राहतोय. तू ये." तो आला. त्याला मी असा पाय धरून माफी मागायला लावला आणि मगच मी म्हटलं, मग मी व्हिडिओ डिलीट केला तो. त्याशिवाय मी करणार नाही. तोपर्यंत तो काय गेला होता, अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचला होता. मला कायच फरक पडणार होता. मी केला मग तो व्हिडिओ डिलीट आणि मी आता इथनं पुढे पण ठरवलंय, जेव्हा मला नडला की नाही तो संपला. मी त्याला असंच करणार. कारण बाकीच्या मुली नाही करत गं. म्हणजे आता समजा माझी एक मैत्रीण आहे आणि तिला कमेंट आली. तर तिनं काय केलं, तिचं अंग असं कापत होतं. की मला एवढी घाण कमेंट आल्या मी नाही आणि असंच तिचं नॉर्मल अकाउंट आहे. एखादी रील व्हायरल गेली कसं नॉर्मल आणि ती अशी असं हातबीत कापत होते तिचे. असं बोलतात, तसं बोलतात. नाही मग तिनं ती कमेंट डिलीट केली. तिला झोप नाही 2 दिवस, की एवढं कशी काय घाण कमेंट करू शकतात लोकं असं तसं. मग मला असं झालंय पोरींनो तुम्ही मग हे करा. कारण जेवढं तुम्ही दबलं जाणार का नाही तेवढं दबलंच जाणार. बरोबर. आणि मी असं आहे की मी लय शिव्या देतोय. मी नॅचरलीच अशी आहे. म्हणजे मी घरात माझे असं 2 मिनिटं मी बोलायला गेलं तर दुसऱ्या ह्याला माझी शिवी असत्या. मग मी तेच चालू केलं. तुम्ही मला नडला की नाही, मग तुम्ही ती हे ठेवा, कॅपॅसिटी ठेवा की तुम्ही ट्रोल होणार. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला कळणार. तुमच्या फॅमिलीला सुद्धा कळणार की तुम्ही काय लायकीचं आहे आणि तुम्ही पोरींना इथे ती घाण-घाण कमेंट करताय. हीच जर कमेंट मी तुझ्या बहिणीला येऊन केली, माझ्या भावानं किंवा मी केली, तुला खपणार आहे का? नाही. हां, मला का? मग मी आता असं चालू केलं. माझा आता कंटेंट तोच झालाय. बऱ्यापैकी मी आता दुसऱ्या पण विषयावर बोलतोय. पण जे बॅड कमेंट्स करतात की नाही, मग त्यांना मी सुट्टी देत नाही. तू पहिल्यापासूनच इतकी स्ट्रॉंग आहेस, एवढी बिनधास्त पहिल्यापासूनच आहे. नाही. माझ्या आयुष्यात अशा गोष्टी झाल्यात ना, त्यामुळं मी स्ट्राँग झालोय. पहिल्यापासून कोण असं नसतंय आगाव, शिव्या देणारी पोरगी, पोरांसारखी राहणारी पोरगी नसते. काहीतरी त्याला एक लय मोठं कारण असते. म्हणून मी अशी आहे. ते मोठं कारणच जाणून घ्यायचं आहे आम्हाला. ते मोठं कारण असं आहे, की मी जेव्हा शो बी चालू केले,
ते शो चालू केले त्यावेळी नाही का, आता खूप गोष्टी मुलींना फेस करावे लागतात. हम्म. आता जरी डीजेवर डान्स करणारी जी लोक असतील तरी त्यांच्याबद्दल किती घाण ऐकतो, की ही अशीच डान्स करते, हे हेच करते, तेच करते. तसं मी 9वीत होते आणि 9वीत मी असं मला शो करायचे, पैसा कमवायचा आहे. कारण घरातली परिस्थिती नव्हती. माझ्या बापानं माझं भरतनाट्यमच्या क्लासेसची फी आहे, ती घरातली ती पितळेचे हांडे असतात ना जुने, ते विकून फी भरल्या. त्या घरातली भांडी विकून फी भरल्या माझ्या बापानं. पण माझ्या पप्पांनी कधीच असं हे नाही केलं, की नाही बंद करा हिचं हे ते. मग मला असं झालेलं, की आपण कुठेतरी फायनान्शियली सपोर्ट करूया नाही का फॅमिलीला. आपण पण कमवूया. म्हणून मी डान्स शोच्या नादाला लागले, की आपण शो करू वगैरे. मस्तपैकी लावणी, पारंपरिक, अजिबात फालतू काही नाही. पारंपरिक बैठकी लावणी करू. म्हणून मी एक डान्स क्लास जॉइन केला, की जिथं ते लोकं नवीन-नवीन नाही का असे शो हम्म. करायचे. म्हणजे स्टार्टिंगपासून हे दाखवणार ते, की नाही घरात म्हणजे काय खेडेगावातलं ते कसं असतं, हम्म. बायका हे करतात, ते करतात. बॅकग्राऊंडची असंच ते जर्नी सगळं वगैरे. जर्नी वगैरे असं दाखवायचं. फोक डान्स करायचे, हे असं सगळं होतं. मग मी गेले तिथं. मी तिथं गेल्यानंतर थोडे दिवस माझे बरे चालले म्हणजे आणि एक शो आला त्या डान्स क्लासला, की तुम्ही असा-असा शो आहे आणि तुम्ही करणार का? करणार असाल तर आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच देऊ, अशा टाईप. तर आम्ही सगळे खुश झालतो, की आता शो आलाय, आपण करायचा वगैरे आणि मी लावणीच करायचो. मग काय माहिती त्या माणसाच्या मनात काय आलं, काय नाही. त्याला माझी लावणी पहिला लय आवडायची. कसली भारी एक्सप्रेशन देते, असं तसं. नंतर त्यानं माझ्यासोबत घाण प्रकार चालू केले. घाण म्हणजे मला म्हणायचे सगळी रात्री येतात, संध्याकाळी येतात कामावरून. मी तर काय 9वीला ना. सकाळी म्हणजे मी असं कॉलेजला पण जायचं सॉरी शाळेला पण जायचं नाही. कॉलेजच येते तोंडात. शाळेला पण जायचं नाही. कारण मला ना ह्या क्षेत्रात लय आवड होती. हम्म. मला हे करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आणि मग तो काय म्हणायचा माणूस मला, तोच म्हणते ते बी म्हणायचे तर नाहीच आहे, त्या ह्याचाच नाही आहे तो माणूस. तर सगळे काम करून येतात ना, मग एक काम कर, तुझ्यावर काम करायला मिळत नाही मला, कारण तुझे फेस एक्सप्रेशन, मग बाकीचं लावणी तुझी बसवता येत नाही मला आणि मग तू सकाळी ये 11 वाजता. मग मी सकाळी 11 वाजता जायचे. 2 दिवस व्यवस्थित गेले. तिसऱ्या दिवशी त्यानं मला जशी गेले तसं त्याने वर कडी लावली. वर अशा शिड्या होत्या जायला, कडी लावली आणि खाली आला आणि मला म्हणतोय, "तुझा कोण बॉयफ्रेंड आहे का?" म्हणलं, "का?" "नाही, तुझी बॉडी लूज पडली." आणि मला माहीत नव्हतं. आत्ता मला कळतंय, की त्याला काय म्हणायचं होतं. "नाही, तुझी बॉडी लूज पडली. मग एक काम कर, तू तुझा वर शर्ट काढ. मला तुझी साईज बघू दे. नाही, मला असं वाटतंय तुझ्या आयुष्यात तुझा बॉयफ्रेंड असेलच म्हणूनच तुझी बॉडी लूज पडली वगैरे, वगैरे असं तसं." बापरे. असे प्रयत्न केला माझ्यासोबत. मग मला ते कळायला लागलं. मग नाही एक काम कर, तू अशी इकडं अशी चेंजिंग रूम होती. मग जा तिथं, दरवाजा उघडा असू दे, तू चेंज कर म्हणे, मी बघतो. नाही खरं सांग, तुझ्या आयुष्यात बॉयफ्रेंड आहे का? असं झालंय. ते मला कळायचं नाही, की माझ्यासोबत काय व्हायला लागलंय. कारण कधी असं झालं नव्हतं ना. काय व्हायला लागलंय काहीच कळायचं नाही मला. मग तरी पण मी जायचे प्रॅक्टिसला. का? तर घरातल्यांना सांगितलेलं, की मला एवढा चांगला शो आलाय आणि मी एवढे दिवस प्रॅक्टिस केल्या आणि मी कशी हे करू? किंवा सर आहेत, मग आपल्या चांगल्यासाठीच बोलतात का काय? असं पण वाटायचं त्यावेळी. कारण कळायचं नाही. बुद्धीच नव्हती एवढी. मग त्या दिवशी तू काय रिॲक्ट केलंस? मी असं म्हणलं, "असं का बोलताय हो सर?" नाही नॉर्मली, "असं का बोलताय हो सर? काय पण बोलतायसा व्हय? बरं नाही मला एक फोन आलाय आणि मी जातो." आणि मी घाबरत बाहेर पडलो आणि तिथनं मी गेलो कुठं महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिरात जाऊन मी बसलेलो अशी, की काय झालंय? काय व्हायला लागलंय? मग चुकीचं आहे का? बरोबर. पप्पाशी कसं बोलणार? की हम्म. पप्पा सर मम्मीशी तरी कसं बोलणार? सगळं बंद होईल माझं ह्या भीतीनं. मी घरात नाही सांगितलं. एज काय होतं त्या माणसाचं? तो असेल एक 30-35चा तो माणूस. लग्न नव्हतं झालं त्याचं. आता देव करो आणि त्याच्या पोटाला आत्ता पोरगी येवो, जर त्याचं लग्न झालं अशा असेल तर. माणसाचं लग्नच होऊ नये. का कुठल्या तरी पोरीचं आयुष्य बरबाद? ते पण आहे. पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं, ज्यावेळी मी ही गोष्ट बाहेर काढली. म्हणजे ते शो झाला आमचा. शो झाल्यानंतर मला त्याने टॉर्चर केलं. हिने काय चांगली लावणी केली नाही, असं नाही, तसं नाही. मग मी घरी गेले आणि मी डिप्रेशनमध्ये गेले, की ह्या माणसाने एकतरी ह्या गोष्टी अशा केल्या. तरी मी तो शो केला कारण आई-बाबासाठी. त्यांना स्टेजवर बघायचं होतं मला लावणी करतेलं. दुसऱ्या दिवशी परत मी डान्स क्लासवर गेले घाबरत आणि त्यानं सगळ्यांसमोर माझा इन्सल्ट केला. कारण त्याला जे पाहिजे ते माझ्याकडनं नाही मिळालं. हम्म. इन्सल्ट केला, की नाही हिला काय येतंय व्हय?
हिला काही येतच नाही, काहीच लावणी केली, एकदम थर्ड क्लास लावणी केली. आणि लावणी कुठली केली होती माहिती आहे मी? चला जेजुरीला जाऊ ती वाली. आता ऑब्व्हियसली मी त्यात अश्लील काय करू शकत नाही. हम्म. त्यात काय करायचं होतं? मला जे शिकवलंय ते मी केलतं. मला माहित होतं मला त्या ह्याच्यात काय करायचं आहे. खूप मला त्यानं हे केलं. मग त्यानंतर मी डान्स क्लासला गेलेच नाही. तू लायकीची नाहीस म्हणला डान्स करायच्या. एकतर एवढं अंग खाऊन अंग फुगवून घेतलंयस तू. सांगना पण झाल्यास तू तुझ्या आयुष्यात कोण आहे. माझ्या जाड असण्याचा आणि माझ्या बॉयफ्रेंड असण्याचा काय संबंध? हे आत्ताही जरी विचार करायला गेलीस की नाही तुला कळणार नाही काय संबंध याचा. लोकांनी घाणेरडं परसेप्शनच बनवले. मुलीच्या बॉडीमध्ये काही चेंजेस दिसले की डायरेक्ट तिच्या कॅरेक्टर सोबत ते कनेक्ट केलं जातं. डायरेक्ट माझे मित्र पण कधी कधी बोलताना बोलतात की नाही, हा मग हिचं असं आहे, मग हे असं असणार. मला राग येतो. असं कसं बोलू शकताय तुम्ही? तिच्या एका बॉडी पार्टवरनं किंवा ह्याच्यावरनं तुम्ही डिरेक्ट म्हणणार की ही एवढ्या एवढ्या मुलांसोबत आहे, एवढ्या एवढ्या अफेअर आहे. असं ही मेंटॅलिटी आहे लोकांची. लय बरोबर. घाण मेंटॅलिटी आहे. काय माहिती हे सगळं अशा गोष्टी झाल्या. मग ते डिप्रेशनमधनं जाऊन मला वाटतं मी महिना 2 महिने अशी हातरून अशी कंटिन्युअस नाही का बेडवर झोपायचं. हम्म. पप्पा दिदे काय झालंय, दिदे काय झालंय. एक शब्द नाही माझ्या तोंडातून की कशाला काय झालंय, कसं सांगू पप्पाला, कसं बोलू हे. हम्म. पप्पा मित्रासारखेच होते, पण ही गोष्ट पहिल्यांदा झाली ना माझ्यासोबत. मग मी कुठेतरी जाऊन ना पप्पांना सांगितलं. आता सहन होत नाही कारण रडायचे मी. अशी एका साईडला आपण झोपतो की नाही, त्या एका साईडला अशी झोपायचो मी आणि पप्पा इथं येऊन मला असे करायचे, दिदे काय झालंय, आणि मी डोळ्यातनं पाणी. कायच बोलू शकत नाही, मम्मीला सांगू शकत नाही. मम्मी आमची लई कडक. मम्मी डायरेक्ट बाहेर जाणंच बंद करणार. मग मग पप्पांना मी सांगितलं कारण मला एक शो आला जो मी मगाशी बोललो की नाही की हम्म. दादांची दुनियादारी. हा. तो शो आला. भार्गव दादा म्हणून होता, त्याच्या शोमध्ये मी काम केलं आणि त्यानं जाड असून सुद्धा मला म्हटलं नाही तू ये माझ्याकडे लावणीला. दादांच्या दुनियादारी म्हणजे सगळे दादा कुणके यांच्या पिक्चरमधले जे लावणी आहेत ना त्याच्यावर. म्हणलं ठीक आहे. आणि नेमकं माझं नशीब काय फुटकं, तो शो मला आला आणि त्या शोमध्ये तोच माणूस त्याच्या टीमसोबत आलता. त्यानं तिथं सुद्धा माझी बदनामी करायला चालू केली. हिला कसं काय बोलवलं लावणीला, असं तसं. म्हणजे अक्षरशः मला त्याने बोलवलं, सॉरी म्हण, हे ते. मी त्यावेळी सॉरी पण म्हणलो त्या माणसाला. तुझ्याकडून म्हटलं? सॉरी? माझ्याकडून. पण कोणत्या गोष्टीत सॉरी? कारण मी सगळ्यांना सांगितलं ना त्यावेळी की अच्छा. त्यानं माझ्यासोबत ही गोष्ट केल्या. आणि ज्या त्या मुली होत्या त्या माणसासोबत, त्या पण मुली म्हणत होत्या की नाही सर असे नाही आहेत, सर असे नाही आहेत. माझ्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. पण त्यांच्या डोक्यात एक पाहिजे होतं की 9वीत असणारी पोरगी ह्या गोष्टी खोटं का बोलेल. बरं आत्ताच्या मुलींना कळतंय तरी की हे खोटं बोलायचं हे. ते आम्हाला काहीच माहित होतं. आम्हाला ह्या गोष्टीच माहित नव्हत्या ना. आणि सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे मुली एकदम इनोसंट होत्या. हा. अवेअरनेस पण नव्हता या गोष्टींचा. नाही आणि नाही कुणीच विश्वास नाही ठेवला. सगळ्यांनी माझ्याकडेच बोट केलं. असंच होतं त्यांचं. तू चुकीची आहेस, तू वेगळं घेतलंस, हे घेतलंस. मी म्हटलं त्यांनी मला असा शर्ट काढायला लावला. शक्यच नाही, सर असे करणारच नाहीत. खोटं मीच पडल्यासारखं झालं. मी म्हटलं तुम्हाला खोटं वाटतंय ना, वाटू दे, मला काही फरक पडत नाही. त्यांनी मला बोलवलं, नाहीये तुझ्यासोबत आम्ही चांगलं वागतो, तुला काम देतो, नॉर्मल. मग मला पण असं झालं की नाही जाऊ दे, चल ठीक आहे. नाही तू सॉरीच म्हण आता ह्यांच्यासमोर. फोर्स केलं गेलं मला. एक गाडी असते ना आपली 20 सीटर वगैरे, त्यातनं आपण शोला जातो ना, तर त्यांनी मला त्या गाडीत घेतलं. ते सगळ्यांनी मिळून गाडीत बोलवलं आणि म्हणे सॉरी म्हण. आणि माझा बाप माझी वाट बघत बसलाय. पप्पांना पण ही गोष्ट माहीत नाही. आता मी इथं बोलले ना तेव्हा कळेल पप्पांना की असं झालं. मी तिथं गेले आणि मी अशी सॉरी म्हणून आले होते. हां सॉरी, चुकलं माझं. पण ह्या माणसानं माझ्यासोबत ते केलंय एवढं पण मी बोलून आले, पण सॉरी. मग त्यानंतर मला असं झालं ना की नाही, कुठंतरी आपला स्टँड घ्यावाच लागणार आपल्याला. जर असंच मी लोकांना मी सॉरी म्हणत गेले तर काय झाले, खोटं कोण ठरणार, मी ठरणार ना. तिथनं जे मी स्ट्रॉंग झालो, मी प्रॉपर शिवे देणारी पोरगी, मी प्रॉपर पोरांसारखी राहणारी पोरगी. म्हणजे पोरींच्यातलं माझ्यातलं सगळंच गेलं. कारण मी डान्स शो करायचे बंद केले. एखादा आला तर मी जाड आहे त्यामुळे मला लोक नाहीच म्हणायचे, त्यामुळे शो कमी झाले. टेन्शन जास्त खायला लागलो, जास्त वजन वाढलं. ह्या सगळ्या अशा गोष्टीमुळे मी लय स्ट्रॉंग झालो. लय म्हणजे आत्ता जेवढं स्ट्रॉंग नको, जेवढं नाही एवढ्या मुलींनी स्ट्रॉंग पण नसावं असं कधी कधी वाटतंय मला. कारण काळीज पूर्ण दगडाचं असल्यासारखं झालं. मला आता कुणाबद्दल काही फिलिंग्सच नाहीत. मला असं होते हा जरी गोड बोला ना, मग हा असं वाटते की काहीतरी ह्याचं असणार, मनात हा गोड काहीतरी बोलायला असेल. लागलाय. असं माझं माइंड झालंय.
त्यामुळे मी शिव्या देतच सुटतोय. आणि मला वाटतं प्रत्येक मुलीने तुझ्यासारखं बिनधास्त राहिलंच पाहिजे. आत्ताच्या घडीला तर राहिलंच पाहिजे. खरं आहे. कारण साधं राहून नाही ग फायदा आता. जेवढं साधं राहाल ना लोक आपल्याला दबवायला बघतात. ही कशी दबली जाईल ह्याच्याकडे बघतात. आता जरी मी नॉर्मल कुणाशी चांगलं आणि प्रेमानं बोलायला गेलो ना तर नंतर ते लोक काही ना काहीतरी माती खातातच. त्याच्यामुळे जसं आहे तसं राहावं, नॅचरल राहावं जे आहे ते. कारण काही मिळत नाही आयुष्यात चांगलं राहून. मी चांगलं राहून पण बघितलंय, मी वाईट राहून पण बघितलंय आणि मला असं वाटतं मी जेवढी वाईट राहिलोय ना तेवढीच लोक माझ्या आसपास चांगली आहेत. कारण त्यांना माहिती आहे ही अशीच आहे, हिच्यासोबत नीटच वागायचं. हिच्यासोबत काहीतरी चुकीचं वागलं का नाही की ते आपल्या अंगलट येणार आहे. त्याच्यामुळे लोक लायकीत राहतात. त्यामुळे एवढं स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे. आता सोशल मीडियावरती नेहमीच कमेंट्स तर येतच असतात, पण आजपर्यंतची सगळ्यात वाईट कमेंट किंवा ती कमेंट बघितली तरी असं कसं काय बोलू शकतात असं होतं अशी? ती कमेंट आता मला सांगायला पण कसं तरी वाटायला लागलंय. आईवरनं शिवी होती ती. आणि तुझ्या आईचं टिंब मोठं असेल म्हणून तुझं पण मोठं आहे. माझ्या आईवर का? तुम्हाला आई नाही तुमची? मी ह्या भाषेत त्या माणसाला उत्तर दिले, का मग तुझ्या आईला ती गोष्ट नाहीये, तू कुठनं आलायस मग? का आई बापावर का जायचंय? मी तुझ्या घरात तुझं काय वाकडं करायला आलोय किंवा काय? मी रडली आहे. मला आत्ता कसं तरी झालं. आईवर का? कशामुळं? मला असं ती कमेंट पण असं वाचायला नको आणि खूप खाली घाण होतं. तुझ्या आईचं हे, तुझ्या आईचं ते, तुझ्या आईचं हे असं. मी असे एवढे घाण स्क्रीनशॉट ठेवल्यात ना, की कधी-कधी मला लय असं हे आलं ना, मी ते बघतोय, हे सहन केलंयस तू. आता ह्याच्यापेक्षा जास्त सहन काहीच करायचंय. लोकं तुझ्या फॅमिलीवर येतायत. मी अजूनही स्क्रीनशॉट ठेवलेत ते काय-काय. सगळ्यात घाण ते होतं. ज्याने मी एवढी हर्ट झाले होते, एवढी, की मला झालं तर नको प्लॅटफॉर्मच घाण आहे हा. म्हणजे इंडस्ट्रीच घाण आहे. मग ती ॲक्टिंग असू दे, डान्सिंग असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे. कारण ॲक्टिंगमध्ये सुद्धा माझ्यासोबत ह्या गोष्टी झाल्यात. आता जी मी गोष्ट तुला सांगितली, की डान्स बाबतीत ही झाली. ॲक्टिंग बाबतीत पण झालेत. मी ऑडिशन देतोय लोकांना. लोकं म्हणतात, की मी तुझ्या प्रेमात आहे. परत लोकं मला म्हणतात, की नाही तू मला भेट, बोल माझ्याशी, आय लव्ह यू. आणि मी म्हटलं ना, "सर माझ्याशी असं बोलायचं नाही हं." "ठीक आहे, तुला काम कसं मिळतंय बघूच." अजून स्क्रीनशॉट ठेवलेत मी. कधीतरी नडेल ना मला माणूस तो, की बघूच तुला काम कसं मिळतंय. आणि असं एका दोघांसोबत नाही, लय लोकांसोबत झालंय, की बघूच तुला काम कसं मिळतंय. पण काम मला असं नाहीच वाईट पद्धतीनं मिळवायचंच नाहीये. म्हणून Instagram मी आता ग्रो करते का, की ह्याच गोष्टीसाठी करायला लागलोय, की लोकांनी मला असं बोलल्यात, की "तू आमच्यासोबत नाही ना हे केलं किंवा आमच्यासोबत नाही ना रिलेशनशिपमध्ये आली, तर बघ तुला काम मिळूनच देत नाही आम्ही." मध्ये तुला एक तू व्हिडिओ पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये तुला रेप थ्रेट पण आली होती आणि त्यात त्या माणसाने हेही मेन्शन केलं होतं मला वाटतं, की त्याने ऑलरेडी आधी हे काहीतरी केलेलं आहे कृत्य. तर ते काय चाललं होतं? अचानक मला एक कमेंट येते, एक व्हिडिओ आहे, जाड आय एम अ चबी गर्ल असा व्हिडिओ केलता मी. आणि त्याच्याखाली मला ती कमेंट आली, की मला तुझा बलात्कार करायचा आहे. मग मी त्याला रिप्लाय केला, तर तो म्हणला, "तुझंच काय, मी आणि लय पोरींचा बलात्कार केलेत." आणि मग मी शॉक होते, की हा मला अशी का कमेंट करतोय ना, कारण आम्ही ह्याला नडले किंवा काय. आणि त्यानं मला काय केलं माहिती आहे, प्रत्येक ए टू झेड व्हिडिओवर त्यानं मला कमेंट केली, की तुझा बलात्कार करायचा आहे, तुझा बलात्कार करायचा आहे, असं तसं मला DMs केले. मग मी त्याच्यावर व्हिडिओ केला. ही साधी गोष्ट नाही आहे बलात्कार. जर तो मला म्हणतोय, की तुझा बलात्कार करायचा आहे आणि तो हे पण कबूल करतोय, की मी आणखी लोकांचे बलात्कार केल्यात, तर ही किती वाईट गोष्ट आहे. ह्या लहान मुलीचा मी बलात्कार केला, असं स्पष्ट बोलत होता तो. पण तो ज्यावेळी मी व्हिडिओ केला, ते कुठली त्या व्हिडिओवर ॲक्शन घेतली पण नाही. म्हणजे कुठल्या पोलिसांनी पण मला विचारलं नाही, की हे का आलंय? कशासाठी आले? तेच जर मी शिव्या देऊन आणि हे ते व्हिडिओ आता आमच्या कोल्हापुरात लोकं काय-काय शिव्या देऊन व्हिडिओ करतात ना, त्यांना पोलिसांनी घेऊन गेले होते, की तुम्ही शिव्या देऊ नका म्हणून. पण माझ्या ह्या व्हिडिओकडे कुणी लक्ष दिलं? ना कुठला मोठा माणूस ह्या मॅटरमध्ये आला, ना कुठला एक पोलीस आला, ना कुठले होते. माझे आई-बाबा हेच लोकं माझ्यासोबत होते. त्यावेळी मी घाबरले होते. तो व्हिडिओसुद्धा मिलियनमध्ये गेला होता. पण त्याच्यावर काही ॲक्शनच घेण्यात आली नाही. चुकून ही गोष्ट जर माझ्यासोबत घडली असती, स्कॅन्डल पेटवायला आहेतच. हां, मग काय करणार? मोर्चे. मग हे असं नाही. मग इथनं इथवर चालत जायचं. हे करायचं. काय होणार आहे त्यानं? काहीच नाही होणार.
आता अशा माइंडसेटच्या लोकांना तिथे दाबतच नाहीयेत ना. तिथे त्यांना माहिती आहे आता कोणी करत नाही या गोष्टींमध्ये, सपोर्टला पण मुलींच्या सोबत कोणी येत नाहीये. आणि म्हणून तर यांची हिंमत वाढत जातीये. आणि ज्याच्यामुळे काल नसरापूरमध्ये एवढ्याशा बाळावरती एवढ्या म्हाताऱ्या माणसानं हे करायची हिंमत केली. तुला सांगू, ते नसरापूरची जेवी जी घटना झाली ना, 1 आठवडा कंटिन्यू रेपच्या केसेस आहेत. येस. 1 आठवडा कशावर व्हिडिओ करू आणि कशावर नको असं झालं होतं. पण किती बोलायचं त्या टॉपिकवर. त्या टॉपिकवर बोलून बोलून सुद्धा अकाउंट बंद पडलेत लोकांचे. माझं अकाउंट सस्पेंड ते केलं आणि माझं अकाउंट सुद्धा सस्पेंड झालं होतं, की सरकारवर बोलले किंवा ह्या गोष्टीवर बोलले. पण नाही, पोरीनं दाबलंच जातंय. पोरींसोबतच अशा गोष्टी होतात. हेच जर त्यांच्या घरातले असते ना, तर त्यांनी हे केलं असतं काय? गप्प बसले असते? नाही. नसरापूरची गोष्ट झाली, परत काल 370चे बिर्याणीची ती केस. बिर्याणीची गोष्ट झाली. म्हणजे मुलं काय मेंटॅलिटीची आहेत बघतेस काय? आता मुलं काय म्हणतात बघ, की तुम्ही ओढणी घेऊन गेलं पाहिजे, तुमची छाती दिसते, हे ते. तुमची नजर नाही चांगली. तुम्ही पण चालताना खूप गोष्टी दिसतात, आम्ही नाही बघत, आम्हाला बरोबर. इंटरेस्टच नसतो. मी उदाहरण दिलेत काय लोकांना घाण भाषेत. मी आता बोलत नाही इथं. मी उदाहरणं दिलेत. तुम्ही चालत असताना तुमचं दिसतं, आम्ही नाही बघत. तुम्ही का बघता इथं? तुम्हाला नाही बघितलं पाहिजे इथं. तुमची नजर घाण आहे. तेच तुमच्या आईच्या छातीकडे बघाल तुम्ही, बहिणीच्या छातीकडे बघाल तुम्ही, पण तेच पोरगी जात असेल तर बघाल ना. लय घाण अगं, लय म्हणजे खेडेगावातलीच पोरं नाही किंवा शहरातलीच नाही, अशी काय लय घाण मुलं आहेत, जी दिसताना स्टँडर्ड दिसणार, पण नजर त्यांची कुठं असते बघ. आणि ह्यामुळे बलात्काराचे पण प्रकरणं वाढलेत. म्हणून मी स्ट्रॉंग आहे. आता मला ना कधी कधी असं वाटतं, माझ्या पोटाला पोरगी नको, हे असं काय झालं तर. आणि सरकारची लोक काय करणार? हे करा, ते करा. मग ही आपली जी लोक आहेत ते आंदोलनं करणार. झालं आता नसरापूरचं जे काही झालं, कुठं आहे? 2 दिवस न्यूज आली, त्यानंतर काय झालं? लोक पण 4च दिवस ताजं आहे तोपर्यंत सगळे ट्रेंडला यायला व्हिडिओज बनवतात, सपोर्ट असल्यासारखं दाखवतात. प्रत्येक जण विसरून जाते परत. विसरून जातात. झालं, विसरलो. आता आपला विषय निघाला म्हणून आपलं तरी कुठं डोक्यात होतं ते? नाही. हेच घरात आपल्या झालं असतं तर अजूनपर्यंत ती डोक्यात आपल्या तो सब्जेक्ट असता, की असं असं झालंय. काहीच होत नाहीये. माझ्यासारख्या जर 26 वर्षाच्या मुलगीला जर असे मेसेज येत आहेत, तर लहान मुलींना तर कळत पण नाही ग ह्या गोष्टी, की काय असतंय, कसं असतंय. पण नाही, ह्याच्यावर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे लहानपणापासूनच ना, होऊ दे शिव्या देणारी पोरगी, चालतंय. होऊ दे माझ्यासारखी. लोक म्हणतात किती नालायक आहेस तू, हे आहेस ते. होऊ दे. ॲटलिस्ट यासोबत वाईट तर गोष्टी होणार नाहीत ना. मला लोक कमेंट करताना विचार करून कमेंट करतात, की हिला वाईट बोलायचं का नाही. तसं शिकवा मग पोरींना. होऊ दे, पोरांसारखं हे करा, कायच फरक पडणार आहे. पण नाही, लोकांची मेंटॅलिटी नाही आपण चेंज करू शकत, किती पण काय पण करतो. खरं तर अशा लोकांना सायलेंटली उत्तर देऊन तसे त्यांना फरक पडतच नाही. त्यामुळे तू ज्या परखडपणे बोलतेस ना ते भारीच आहे. पण तुझी ऑलरेडी असताना कोल्हापुरी भाषा आहे आणि तू कॅमेरासमोर तर येऊन डायरेक्ट शिव्या बिव्या देतच असतीस. पण असं कधी होतंय का की तोंडात एकदम घाण शिवी आली आहे पण ते दाबून ठेवलंय आणि कॅमेरा बंद झाल्यावर ते सगळं परत तू मोकळं करून घेतलंय? होय, लय वेळा मला रोज त्याच म्हणलीस तरी चालेल, कारण रोज कुठली ना कुठली तरी घाण कमेंट आलेलीच असत्या. मी लय एकदा तर मी काय केलं माहितीये का, असा कॅमेरा धरलाय, लय घाण 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 शिव्या दिल्यात, नंतर बंद केलाय. हा, झाली मोकळी मी. व्हिडिओ पोस्ट नाही केला तर, पण लय घाण शिव्या पण देऊन चालत नाहीत ना. म्हणजे तुझं फ्रस्ट्रेशन हे शिव्याने निघतो. आणि मी नाही शिव्या दिल्या तर मी जगू नाही शकत. मी आत्ता इथं कशी काय एवढी शांत बसलोय मला पण मला असं गुदमर लागत होतं मी शिव्या नाही दिल्या की. माझ्या कुठल्याही मित्राला विचारलं की नाही, हे कसे, ही शिवरी रे, असंच म्हणणार मला. मी 1-2 शब्द कसा आहेस पुढं माझं असतंच शिवी. असं आहे. कॉलेज लाईफ मध्ये असताना मित्रांसोबत वगैरे कशी होतीस? लय डेंजर होतं मी. आता जर मी बोलतो, घरातल्यांनी बघितलं तर मला असं वाटतं मी शिव्याच खाणार आहे. पण मी नाही का, मी त्या सगळ्या सिच्युएशन नंतर नाही का, मी अशी पोरग्यासारखीच राहायला लागलो ना, मला पोरींसोबत पटायचंच नाही. मी पोरांसोबतच. आणि माझी पोरं कशी तिथं मित्र कशी माहिती आहे, अशी कुठंतरी आता लहानपणी काय कळत असते त्यांना, 11वीला काहीच कळत असते. मग हे जर बघितलं की हा हे खातोय, ते खातोय, तंबाखू खातोय, तर मी काय, हा दे मी तुला मळून देतो. म्हणजे पप्पा खातात ना आमचे, तर मग आमचं असं मग मी असं मळून द्यायचं. म्हणजे मी इतकी घाण राहिलोय का, तुम्हाला ते असते ना एक मनात, आपण आतनं मुलगीच आहे पण ते कडक राहायचं असते की नाही, मग आपण कसं पण हे करतोय की कुणी नडलं नाही पाहिजे, तशा टाईप राहिलोय. तंबाखू अशी मी मळून द्यायचं, घे रे खा रे भावा, एवढा काय विषय आहे. खाल्ली आहेस का कधी?
मी नाही खाल्ली. ते तेवढं राहिले का नाही, पण मी खाल्ली नाही. पण मी असं, कारण मला ते वाजवीस असं घालणं राहायचं ना. पण पुरींसारखे नखरे नाही करायचे का, पोरगा दाखवायचंय ना आपल्याला. मग असं 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 करायचं, असं असं घे रे घे भावा खा. सरांनी पण बघितलेलं एकदा मला डायरेक्ट. आणि मी कुठं कॉलेजला बसायचो, नाही बसायचो. मला असं वाटतं काय, आणि सगळ्या पुरी नाही का अशा एकदम अशा नटून थटून यायच्या. कोण बोलायचं कॉलेजमध्ये, एक पण पुरगी बोलायची नाही. तुला सगळी पोरं. नटण्या मुरडण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता? नाही, अजून पण नाही. फक्त केस बिस जरा मी आता ते नाही, आता व्यवस्थित राहिले पाहिजे. 4-5 लोक का नाही ओळखतात, पण नाही असं मला कधी नटलं पाहिजे, अशी कपडे घातली पाहिजेत, नाही असं पहिल्यापासूनच नाही. तुला कमेंट जास्त करून बॉडी शेमिंग वरून येतात, तर कधी वजन कमी करण्याचं मग ट्राय का नाही केलं? केलं की. मला वाटत नसेल का की मी एकदम असं बारीक असावं, स्लिम असावं. आणि बारीक मुलींचे नाही का आपण हिरोईनचे फोटो बघतोय, एकदम अशा बारीक अशा कर्व बिर्व असतं, असं मला वाटलेलं. मी केलं पण ट्राय. पण मला पहिल्यापासूनच PCOD, PCOS हा प्रॉब्लेम चालूच होता. परत मला काय व्हायचं, टेन्शनमध्ये मी जास्त खायचो. आणि माझ्या चटणी भाकरी जरी खाल्ली ना, तरी माझ्या अंगाला लागतंयच ते. मी जिम केली, प्रॉपर डाएट केलं. पण डाएट केल्यावर मला असं झालं ना, की ते पित्ताचं काहीतरी असतं, ते पित्ताशयाच्या गाठी झाल्या. मग ते का तर पित्ताशयाला कामच नाही राहिलं, कारण मी कमी खाल्लं. कारण पोटाला लहानपणापासून खायचीच सवय. मग ते झालं. मग डॉक्टर मला म्हणला, "खावा तुम्ही आता. प्रत्येक 2-2 तासाला खावा." मी 2-2 तासाला म्हणजे मी का असं तसं नाही, मी चांगलंच खायला लागलो. परत मग जिम केल्यानंतर पण मला म्हणजे नाही, वजन हे झालं माझं कमी झालं 10 किलोनं. त्यानंतर थांबलं माझं वजन कमी व्हायचं. आणि मग त्याच्यानंतर मग हे PCODचा प्रॉब्लेम जास्तच वाढला. म्हणजे 4-4, 5-5, 6-6 महिने पिरियड्स न येणं. आणि त्याच्यामुळं काय होतं, वजन वाढतं. आत्ता रिसेंटली माझं ह्या 2 महिन्यात की नाही एकदम 10-15 किलोनं वजन वाढलंय. म्हणजे व्हिडिओमध्ये मी दिसतोय बारीक, पण आता वाढताना माझं एकदम वजन वाढलंय 10-15 किलो. लय कमी प्रयत्न केला मी, नाही होत आहे आता, मी काहीच करू शकत नाही. लोकं म्हणतात इंजेक्शन्स आलेत, इंजेक्शन्स घे. पण आमच्या घरात नाही, आमच्या घरात अख्खं खानदान जाड आहे. तुझ्या माझ्या घरात आलीस ना, तू म्हणजे जाड्यांची यात्रा भरली आहे. सगळे जाड आहेत, सगळ्या बहिणी आम्ही जाड. म्हणजे ते एक जेनेटिकच आहे. हां, अनुवंशिकता आहे. जबरदस्ती मला बारीक व्हायचंय, तर कशी होऊ ना मी? सगळ्या जाड आहेत. माझ्या बहिणीला कधीतरी मी तुला दाखवीनच फोटो. सगळे जाड आहेत. माझे पप्पा जाड आहेत, मम्मी जाड आहे आणि सगळे भाऊ बारीक आहेत. आणि सगळ्या पोरी जाड आहेत. काहीच करू शकत नाही, अनुवंशिकता आहे ती. लोकांना असं वाटतं जास्त खाती, जास्त खाती. पण माझी मैत्रीण सेम तुझ्यासारखी बारीक आहे. माझ्यापेक्षा डब्बल खाती. पण नाही ती जात आहे. तिची वजनच नाही वाढत, तर काय खरं तर करणार? सेम माझी सिच्युएशन आहे. नाही, मी खाते पण अंगीच लागत नाही. मला अशी बॉडी पाहिजे होती. पण मला जरा जरी काय खाल्लं का नाही, माझ्या अंगाला लागते. ते वजन वाढलेलंच असतंय दुसऱ्या दिवशी माझं. मग काय तर लोकांना असं वाटतं काय करत नाही. पण केले सगळे प्रयत्न करून झालात माझे. तुला आता मोस्ट प्रोबॅबली येणाऱ्या कमेंट्स म्हणजे जाडी म्हैस, कोल्हापूरचा हत्ती आणि वजन कमी नाही केलं तर तुझं लग्न नाही होणार. या कमेंट्स जेव्हा तू बघते तेव्हा मनात काय येतं, की दुर्लक्ष करावं की यांना आता कोल्हापुरी इंगा दाखवावा? मला हसायला कधी येते माहिती आहे, जेव्हा लोक म्हणतात तुझं लग्न नाही होणार, हिला कोण बॉयफ्रेंड मिळणार. तर मला असं सांगायला आवडेल की माझं लग्न झालंय. बापरे, हे आज मला कळतंय. माझं लग्न झालंय. मी लय हसते. मी असं माझ्या नवऱ्याला दाखवते, बघ काय कमेंट आली आहे, तुझं लग्न कसं होणार. आणि बॉयफ्रेंड करून लग्न केले, त्याच व्यक्तीशी मी लग्न केले. म्हणजे मी बॉयफ्रेंड पण केला आणि त्या व्यक्तीशी लग्न पण केले. त्या लोकांवर मला हसायला येतं. म्हणजे जाड असली म्हणजे काही हिला नवरा मिळणार नाही का? म्हणजे काही लोक काय पुरुष मंडळी चांगलेच असतात की, ते नुसतं काय चेहरा आणि हे बघून लग्न करतात का? मी केले बाबा, माझं लग्न झालंय. म्हणजे जे स्वतः सिंगल आहेत, ज्यांना कोणी अजून मिळेना, ते तुला कमेंट करतायत तुझं लग्न लग्न कधी कसं होणार, होणार? कसं होणार? बघ मग काय, लोक 30-35 वर्षाची पोरं झालीत, लग्न होईनात, पुरी भेटणार यांना. आणि तेच असे रिकामेपणे कमेंट करत राहतात. हो, जे कामाचा माणूस असते त्याला खरंच सांग, अशा एक वेळ टाइमपास म्हणून रील बघतील, कमेंटला कोण एवढी मेहनत करणार 5 आहे? मिनिटं घालवा त्याच्यामध्ये, विचार करायला 5 मिनिटं घालवा की एवढा पॅराग्राफ आता काय लिहू मी. हां, मला ते हसायला येते. मग मी आणि माझा नवरा मस्त बघते आणि हसते. विचारते आता ह्याला जर कळालं माझं लग्न झालंय तर, मग आम्ही लय हसतोय. ते तिकडे अटॅकने मरतील आता. आणि लोक मला म्हणतात नाही काय, कोल्हापूरचा हत्ती, कोल्हापूरचा हत्ती. मी एकच सांगतोय, बरं मी हाय कोल्हापूरचा हत्ती, एक पाय जरी पडला ना कधी, लगे बाथरूमला पळायला लागेल तुम्हाला. बरं म्हणा मग कोल्हापूरचा हत्ती, तर मग कोल्हापूरचा हत्ती. पण नडू नका मला, असं असते मग माझं. तुझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल, कारण तू लव्ह मॅरेज केलं ना? हो, लव्ह मॅरेज Yes. केलं. लव्ह स्टोरी पण मी म्हणलं नाही का, तंबाखू मळून बिळून देत होतो पोरांना.
त्या ह्याच्यातच त्यानं मला बघितलेलं. तो पण म्हणजे माझ्या बॅकसाईडच्या कॉलेजला, तो न्यू कॉलेजला, आम्ही SMला असं होतं. आणि मग माझा मित्र एक होता, तो त्याचा मित्र, म्हणजे आमचे कॉमन फ्रेंड. मग तशी ओळख झाली. मग त्याने मला मेसेज केले आणि ती एक लई मोठी गोष्ट आहे, की मी काय केलं तुला सांगतो. त्याचा मला मेसेज आला असं तसं. मग ठीक आहे. मग मी पण त्याला मेसेज केला. हां, मग चल ये. कोण आहेस तू? कशाला मेसेज करायला? येस तुला बघतो असं तसं मेसेज केला. मग मी त्याला भेटलो आणि भेटल्यावर मला असं झालं मी ह्या पोरग्याला नाही म्हणत होते. का म्हणजे कशाबद्दल? का नाही? खूप दिसायला छान, गोरा पान, अशी जिमची तब्येत आणि मी अशी म्हणजे छपरी. मी प्रॉपर छपरी दिसत होतो आणि तो असा एकदम प्रोफेशनल टाईप दिसत होता. व्हाईट कलरचा शर्ट-बीट घालून आलेला. मग आम्ही भेटलो. काय नाही, मी नॉर्मल. मी गेलतो अशी लई अशी ताटून-बिटून नाही काय. मी नॉर्मल बोललो, आलो घरी. परत मग आम्ही चॅटिंगवर बोलायला लागलो. मग त्यानं मला प्रपोज केलं, की माझ्याशी लग्न करशील? मला आय लव्ह यू वगैरे असं नाही, लग्न करशील का? तर माझा अजून एक असा एक डेंजर पास्ट होऊन गेला आहे. त्याच्यामुळं मी असं हो म्हटलं, हो. आणि मी ब्लॉक केलं त्याला. हो म्हणून कोण ब्लॉक करते? हो म्हटलं आणि मी त्याला ब्लॉक केलं. रोज तर एका नंबरवरनं मला मेसेज करायचा, कॉल करायचा. काय झालंय? बोल की, कुठं आहेस? आणि मी त्याला म्हणायचे, "ए मी चल कामात आहे, ठेव." असं 2 वर्ष केलंय. म्हणून तर माझी मैत्रीण, फुल कोल्हापुरी मैत्रीण माझी, तिने शिवी दिली. कोल्हापूरच्या लोकांना कळलं जर बघत असतील तर पॉडकास्ट. मला म्हणली, अशी शिवी दिली आणि म्हणली, "कळते काय तुला? ते पोरगं केवढं चांगलं आहे, त्याला एकदा भेट जा." आणि मग मी त्याला रंकाळ्याला भेटायला गेलो. नॉर्मल असा हाय हॅलो करायला. तिथंच ते खायचं मिळतं ना, मध्ये तिथे गेलो. मग तिथं आम्ही बोललो-बिललो. 2 वर्ष कुठलंही पोरगं माझ्यासाठी, मी आत्ताही जरी विचार केला तरी नाही थांबणार माझ्यासाठी कोण. का तर माझ्या डोक्यात एकच लोकांमुळं जाड आहे, जाड आहे, जाड आहे. आत्ताच लोकं म्हणतात हिचं कुणाशी लग्न होणार काय होणार. 2 वर्ष कुठलं पोरगं थांबते. माझ्या मैत्रिणीला लई शिव्या दिल्या मला. मग मी त्याला भेटलो. माझ्या भावाला घेऊन गेलतो मी भेटायला बारक्या. मग आम्ही भेटलो, बोललो. मग थोडं कुठेतरी मला त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं, की बोललं पाहिजे आपण किंवा काय. मग हळू बोलत गेलो. म्हणजे 2 महिन्यात घरातच सापडलो मी. पप्पाने डायरेक्ट माझे मेसेजेस बघितले आणि तो अदर कास्टचा असल्यामुळं जरा प्रॉब्लेम होणारच होता. मला असं वाटलं घरातले नाही म्हणणार, तांडव होईल आता. मग घरातल्यांनी विचारलं असं-असं. मग मी सांगितलं अशी-अशी कास्ट आहे. मग पप्पा म्हणले, "नाही, मी भेटणार आहे त्याला." मग त्याला भेटायला बोलवलं. म्हणजे मी जशी आहे ना त्याच्या अपोझिटचा आहे. म्हणजे तो एकदम शांत माणूस, असा मानच खाली घालून बोलणारा आई-बाबाशी माझ्या, त्याच्या मम्मी-पप्पांशी पण शांत असा माणूस आहे तो. मग त्यावेळी त्यांचं भेटणं वगैरे करून दिलं. मग ते तसं असं पुढं होत गेलं. मग बोलणं-बिलणं, चालणं. मग त्याचा स्वभाव कळाला पप्पांना. मला वाटतं रिलेशन चालू झाल्यानंतर आम्ही 5-6 वर्षानंतर वगैरे लग्न केलं. आता माझ्या लग्नालाच झाली 3-4 वर्ष. बापरे! आज पक्का कोणाला तरी हा पॉडकास्ट बघितल्यानंतर अटॅक येऊ शकतो. मग कुणालाच माहित नाही माझं लग्न झालं. तर लोकं म्हणतात ना मंगळसूत्र घालत नाही. मला ॲलर्जी उठते. आता हे जे आहे ना, हे ब्लॅक ॲलर्जी उठते मला. मग मी नाही घालत मंगळसूत्र वगैरे. मला नाही जमत काय घालायला. आता जे मला म्हणतात, की तुझं लग्न होणार नाही. बघा हो, आम्ही लग्न पण केलं, मी बॉयफ्रेंड पण केला, त्याच्याशीच मी लग्न पण केलं आणि लोकांना असं वाटतं ना, की जाड पोरीनं कोण भेटणार नाही. तेच पोरगं त्याच जाड पोरगीसाठी 2 वर्ष थांबलं पण होतं, की ही माझ्याशी बोलेल. त्यामुळे जाऊ दे, लोकांचा गैरसमज असतोय आणि आपण पण मजा घ्यायची त्या गैरसमजाची. हां, नाही मिळणार ना, ठीक आहे. कधीतरी दिसेल तुला माझा नवरा. मग आता तू जेव्हा हे व्हिडिओज करत असतेस, एवढ्या शिव्या देऊन व्हिडिओ करते, त्यावेळेला तुझ्या नवऱ्याचे काय रिॲक्शन्स असतात? तो हसतो, त्याला लय हसायला येतं. तो असं बघतो. पहिला मी व्हिडिओ जर तो नसेल ना माझ्याजवळ, तर मी त्याला व्हिडिओ पाठवतोय. हा ओके आहे काय? पोस्ट करू काय? कारण अति जर मी रागाच्या भरात जर मी अचानक शिव्या लय घाण दिल्या आणि पोस्ट केला, रागाच्या भरात मी काहीही करू शकते, हे मला माहिती आहे. तर काय? म्हणून मी काय करतोय, किती व्हिडिओ केला, की मी डायरेक्ट पाठवतोय. पोस्ट करू? हां, कर. मग मी पोस्ट करतोय. कारण चुकीचं काही व्हायला नको म्हणून. सो एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी सध्या लाईफमध्ये आहे आणि आता या व्हिडिओनंतर ऑफकोर्स सगळ्यांची तोंड बंद होणार आहेत आणि त्या कमेंट्सही बंद होणार आहेत. सो आता फ्युचरमध्ये तुझे काय प्लॅन्स आहेत? मला अजूनही माझी इच्छा आहे, की हिरोईन म्हणत नाही. मला हिरोईन व्हायचं असं मी म्हणत नाही. पण मला ॲक्टिंग क्षेत्रात काम करायचं आहे. चांगलं काम करायचं आहे. मी कॉमेडी पण आहेच. परत मला विलनचा रोल करायचा आहे. मला लोकांनी अशा शिव्या दिल्या. आता कशी लोकं शिव्याच देतात मला. ही अशी व्हिडिओ करते, तशी व्हिडिओ करते. पण माझं असं आहे, की मला ना ॲक्टिंग क्षेत्रात काम करायचं आहे. मी डान्सही कंटिन्यू आता मी
अपॉर्च्युनिटी आली आहे मला की तू अशी अशी लावणी करणार का, पण माझं मन होत नाही आहे परत, कारण जाड परत कोणीतरी काहीतरी बोलणार त्यामुळं. पण मला ॲक्टिंग करायची आहे, मला सिरियल करायच्या आहेत, मला मूव्हीज करायच्या आहेत, मला काम करायचं आहे, मात्र मला थांबायचं नाही आहे. कुठेतरी लोक बोलले म्हणून मी थांबणार नाही, मला काम करायचं आहे. होप सो देवाच्या मनात असेल तर कधीतरी मला चांगला कास्टिंग डिरेक्टर मिळेल, जो माझ्या कामावर प्रेम करेल, की ही पोरगी आहे ना, काम चांगलं करते, हिला घेऊया, ही काळी आहे, ही जाडी आहे, असं म्हणणारं माझ्या आयुष्यात मला कोण नको आहे. असं चांगलं काम मिळेल, बघू होपसो होता मिळेल तेव्हा मिळेल. आता आपल्याला एक क्विक रॅपिड फायर करायचं आहे, पटपट आन्सर करायचे. तुझा सर्वात मोठा शत्रू, वजन काटा, डाएट कन्सल्टंट की इंस्टाग्रामचं कमेंट सेक्शन? इंस्टाग्रामचं कमेंट सेक्शन. डान्स की ॲक्टिंग, जास्त जीव कशात आहे? ॲक्टिंग. ट्रोलर्ससाठी एक कोल्हापुरी शब्द. पायताना तोंड फुडली. कोल्हापूरची कोणती अशी गोष्ट आहे जी तुला जगात कुठेच मिळू शकत नाही? मटन, तांबडा पांढरा कुठंच मिळणार नाही. जर तुला एक दिवसासाठी इंस्टाग्रामचा मालक बनवला तर तू काय करशील? हे बॅड कमेंट्स आहेत की नाही, त्या सगळ्यांचे अकाउंट मी बंद करीन. हॉट फिगर की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा? कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, त्याला मी कधी विसरू नाही शकत बाई. आणि तुझी सगळ्यात आवडती शिवी? आवडती शिवी, लय घाण. लय घाण आहे, खरंच लय घाण आहे. डुचके एक प्रोबॅबली खूप असतं तुझ्या व्हिडिओमध्ये. म्हणजे ते तोंड सांभाळायचं असतं म्हणून डुचक्या माझ्या तोंडात आहे ते. पण जर नॉर्मल शिवी जर ऐकलीस तर लय आवडती शिवी आहे माझी. माझ्या मित्रांना बोलताना मी त्याच ह्याच्यात बोलते आणि कळत असेल आता कोल्हापूरचे लोक जर बघत असतील की नाही तर त्यांना कळणार की मी कुठल्या शिवीचं बोलायला लागलोय. माझी फेवरेट शिवी आहे ती. रोज दिवसातून 10-15 वेळी तर मी शिवी देत असणार. ओके, सो तुझ्या मोस्ट ऑफ व्हिडिओज तर तुझ्यासारख्या चबी गर्ल्ससाठी असतात, तर तुझ्या या व्हिडिओ थ्रू पण चबी गर्ल्सना काय मेसेज असेल? त्यांना मी एकच सांगेन की जी बॉडी आहे ना त्या बॉडीवर प्रेम करा. लग्न लोकांचं एकच असतं, लग्न कसं होणार. आता माझ्या आयुष्यात नाही आला मुलगा, भेटला मला पण प्रेम करणारा मुलगा भेटला, सपोर्टिव्ह मिळाला, त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत इथं आहे. आयुष्यात देवानं जे लिहिलेलं आहे तेच होणार आहे. त्यासाठी आपण का चेंज करावं? त्यांना आपल्यावर प्रेम करावं म्हणून आपली बॉडी आपण चेंज करावी का? नाही, निवांत राहावा. जर तुम्हाला इच्छा होत असेल की आता मला कमी व्हायचं आहे, मला असे कपडे व्हा कमी. पण जर तुमचं वजनच कमी होत नाही आहे, तुम्ही ट्राय सगळ्या गोष्टी केल्यात, तर त्याला तुम्ही पण काय करू शकत नाही, हताश नाही होऊन जायचं. आहे त्या बॉडीवर प्रेम करा, कमवा, पैसे कमवा. पैसे कमवल्यावर कोण पण येते जवळ. मस्तपैकी पैसे कमवा, खावा पिवा, मस्त मजा करा, मी हेच सांगेन. आणि खूप मुलींचे मेसेज पण येतात मला की तुझे व्हिडिओ बघून मी जिम सोडली. मी म्हणते तसं करू नका, माझं वजन कमी होईना झालंय म्हणून मी जिम सोडल्या, पण तुमचं होत असेल तर तुम्ही करा, असं मी सांगेन त्यांना. आणि ट्रोलर्सना मेसेज? टोलर्सना मी आई शपथ मी सांगतो, टोलर्सना मला असं वाटतं कानपाडीत मी त्याला तयार करू शकतोय. माझं पायताना नाही ट्रोलर्स. मला असं का नाही, काही लोक माझ्यासोबतच सीन झाले. मी समजा रंकाळावर फिरायला गेलोय काय, तर मला माहित असते की ह्याच पोरग्यानं मला वाईट कमेंट केल्या. मी असं म्हणजे ते ट्रोलर्स तुझ्या समोरही आलेले आहेत? लय वेळा. म्हणजे माझ्या काय कोल्हापुरातली पण आहेत की लोक, असं काही नाही की बाहेरच्या कोल्हापूरच्या बाहेरचीच लोक मला जाडी म्हणतात. हे कोल्हापुरातली पण काही पोरं आहेत अशी, आता डुचकी अशी बारकीशी पोरं, ज्यांची अशी नाही का एकदम बारीकशी हाडं नसतात, नुसतं हाडच दिसतात, अशी तशी टाईप. इथं पूर्ण असं हे चपटं बिपटं ती झालंय असं माझ्यासोबत. एकदा रंकाळा असंच फिरायला गेलो तर तेच पोरगा माझ्या समोर, आणि माझ्या ट्रोलर्स लक्षात राहतात, आणि हे कोल्हापूरचं आहे म्हणल्यावर जास्त लक्षात राहतात. मग मी असं बघितलं मी त्याला असंच, त्यानं वर असं माझ्याकडे बघितलंच नाही, आणि मी अशी मागं जात होतो असंच कंटिन्यू. मग तुमच्यात दम आहे फक्त मेसेज आणि मी समोर बोला की मला आता समोरच बोल, भले म्हण नाही, हे मी त्या अशी उचलून असं रंकाळ्यात फेकला असता मी त्याला. त्यामुळे ट्रोलर्सला मी एक गोष्ट सांगतो, माया नादाला लागू नका. तेजस्विनी कुराडेच्या नादाला लागला की तुमचा विषय संपला. खरं, आणि विषय संपूच शकतो. त्यामुळे खरंच इथून पुढे तर आज तिची स्टोरी कळल्यानंतर इथून पुढे तर तिच्या नादी नक्काच लागू, आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुखी राहा, ती पण तिच्या लाईफमध्ये सुखी आहे. आणि आज तू इथे आलीस, खरंच खूप मजा आली. आणि आज पॉडकास्ट इतकं भारी वाटत होतं ना मला करताना, की तुझ्याशी मला पर्सनली समोरासमोर बोलायचं होतं, जे आज पॉडकास्ट थ्रू चाललं. आतापर्यंत मी पण तुझे इंस्टाग्रामलाच व्हिडिओज वगैरे बघायचे, तुझ्याशिवाय मी एन्जॉय करायचे. बट आज खरंच मजा आली. आणि जेवढी तुम्हाला व्हिडिओमध्ये ती शिव्या देताना किंवा अशी खडूस पर्सन वाटते ना, अजिबात तशी नाही, खूप स्वीट गोड आहे. त्यामुळे आजचा पॉडकास्ट पण करताना खूप सारी आम्ही धम्माल केलेली आहे. तर तुला इथे येऊन कसं वाटलं? एक नंबर.
म्हणजे मला वाटलं नव्हतं, मला असं झालं की आता पहिल्यांदा भेटणार आहे आणि काय बोलू मी हिच्याशी. पण नाही, आपली वाईब एकदम मस्त. तेजस्विनी बरोबर बोललीस तू. आणि खरंच थँक की तू मला तुझ्या ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवलंस. तुझ्यामुळं मला माझ्या मनातल्या काही गोष्टी बोलता आल्या, ज्या आपण नाही बोलू शकत. आता काय गोष्टी तर घरातल्या ऐकतील तर शॉकच होतील. पण खरंच की तू मला इथं बोलवलंस. खूप छान आहेस तू आणि चांगलं काम करतेस. म्हणजे आता तुझ्यामुळं आम्हाला बोलता येते. काही क्रिएटर्सची बाजू लोकांना माहीत नसत्या. पण तुझ्यामुळं आम्हाला ते बोलता येते, लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे खरंच मनापासून तुझं. तू सुद्धा इथे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही सांगा. प्लस तुम्हाला माझे व्हिडिओज, माझे पॉडकास्ट आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच चांगले चांगले टॉपिक बघायला मिळतील. धन्यवाद.